नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी घेऊन आलेली आहे अंडा करीची रेसिपी. तर ही अंडा करीची रेसिपी मी घरी जो कांदा लसूण मसाला बनवलेला आहे त्याच्यापासून बनवलेली आहे. तर हा मसाला मी सध्या सेल करत आहे. तर तो कशाप्रकारे आहे हे दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर चला मग आपण फ्रेंड्स ही रेसिपी करायला घेऊयातच. त्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर इथे आहे तो कांदा लसूण मसाला. तर मी 1 किलो, अर्धा किलो आणि पाव किलोच्या पॅकेटमध्ये हा सध्या मी सेल करत आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जे माझ्या जवळ राहतात जे किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांच्यासाठी मी हे खास व्हिडिओ हा बनवत आहे. तर आता आपला अंडा करायसाठी जो मसाला वाटून घ्यायचा आहे वाटणाचा, तर त्यासाठी इथे घेतलेलं मी सुकं खोबरं, तीळ, आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. तर 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे मी. छोटासा तुकडा मी खोबऱ्याचा घेतला होता, तर तुम्ही सुका खोबऱ्याचा घेतला होता तो किसून मी भाजून घेतलेला आहे. 1 चमचा तीळ भाजून घेतलेले आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला होता आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. तर हे जे काही जिन्नस घेतलेले आहेत मी ते सगळे भाजून घेतले होते. थंड झाल्यानंतर मी कोथिंबीर घालून हे मी वाटून घेत आहे. वाटण मात्र अगदी बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तरच ती जी काही ग्रेव्ही किंवा आपण करी बनवतो ती छान होते. त्यामुळं नेहमी असं कोणतंही वाटण असेल तर अगदी बारीक वाटून घ्यायचं. तर आता कढईमध्ये तेल घातलं आणि मी वाटून घालून घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला जो काही तयार केलेला आहे मी तो कांदा लसूण मसाला. तर तोच मसाला आहे जो मी बनवलेला आहे आणि तोच त्याही पॅकेटमध्ये आहे. फक्त पॅकेट यासाठी दाखवलं की तुमच्यापर्यंत तो अशा पॅकेटमध्ये तो मी पोचवला जाईल तुम्हा सगळ्यांना, ज्यांना कोणाला हवा आहे त्यांना. बऱ्याच जणांनी हा मसाला घेतलेला आहे, त्यांना टेस्ट खूप आवडलेली आहे. तर ज्यांनी कोणी घेतला नाही त्यांच्यासाठी मी हे दाखवत आहे. तर मसाला आपण 2 चमचे यामध्ये घातलेला आहे आणि बघू शकता खूप छान परतल्यानंतर त्याला तेल सुटतं आहे. आणि एक साईडला मी पाणीही गरम करत ठेवलं होतं. आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे आणि हे आता मी यामध्ये घालून घेत आहे. तुम्हाला अगदी ग्रेव्ही ठेवायची असेल तर पाणी थोडंसं कमी घाला आणि करी करायची असेल तर थोडंसं जास्त पाणी घालू शकता. जसं जसं उकळी येईल तशी तशी त्याला तरी यायला सुरुवात होते. तर बघू शकताय खूप छान प्रकारे त्याला कट आलेला आहे. तर त्याचा कलर खूप सुंदर आहे. तेवढाच तो मसाला टेस्टी आहे. या कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात. खोबरं असतं, आलं लसूण असतं, कांदा असतो. तर नक्की तुम्ही वापरून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर आता ऑलमोस्ट आपली करी तयार झालेली आहे. अंडी उकडून गार झाली होती तर मी ती सोलून घेते अशा प्रकारे आणि त्याला मी वरून 2 काप मारून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये मसाला छान मुरला जातो. तर मी दरवेळी रशामध्येच ती अंडी सोडते, परंतु ह्यावेळी मी फक्त बाजूला फ्राय करून घेणार आहे आणि सर्व करताना मी अंड्या करीमध्ये ते सोडणार आहे. तर तसंही तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल घातलं पॅनमध्ये, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला, मीठ घातलं आहे. थोडंसं परतायचं आणि आपल्याला जी काही अंडी आहेत ती घालून घ्यायची आहेत उकडलेली. 2 ते 3 मिनटं आपल्याला अशा प्रकारे ती टॉस करून घ्यायची आहेत. वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर आपली अंडा करी ही तयार आहे आणि अंडी आपली फ्राय करून झालेली आहे. इकडे भाकरी ऑलमोस्ट माझी झालेली आहे. तर भाकरी आणि चपाती अशी मी दोन्ही करत आहे. माझ्या घरी काही जणांना भाकरी लागते, काही जणांना चपाती लागते. तर मी दोन्ही करत असते आवडीप्रमाणे कधी कधी. तर ऑलमोस्ट भाकरी ही माझी तयार झालेली आहे आणि मी ते सर्व करून दाखवते. खूप छान अंडा करी तयार होते. तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्याच भाज्या कोणत्याही तुम्ही ग्रेव्हीच्या करू शकता. खूप छान मसाला आहे. वेगळे कोणतेही मसाले घालायची गरज नसते आणि बघू शकता मी फक्त 2 चमचे मसाला घालून एवढा छान कट आलेला आहे. त्याला टेस्टही खूप छान आहे. तुम्ही नक्की वापरून बघा जर वापरला नसेल तर. तर फ्रेंड्स, ही रेसिपी कशी वाटली आणि हा मसाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडलं तर जास्त लाईक करा, शेअर करा आणि हा मसाला घेण्यासाठी कॉन्टॅक्ट मात्र करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.